नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रेणुका ज्युनियर कॉलेज, मी अश्विनी फासाटे, विषय शिक्षणशास्त्र, तासिका क्रमांक 9. मागील तासिकेमध्ये आपण घटक क्रमांक 2 स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय शिक्षण या घटकाविषयी अध्ययन केलेले आहे. तर आजच्या या तासिकेमध्ये आपण शिक्षणशास्त्र या विषयातील घटक क्रमांक 3 म्हणजे सामाजिकरण या घटकाविषयी अधिक माहिती मिळवणार आहोत. तर सर्वप्रथम पाहूयात सामाजिकरण म्हणजे नेमके काय. विद्यार्थी मित्रांनो, मानव हा समाजशील प्राणी म्हणून ओळखला जातो. मानवाला एकाकी जीवन व्यतीत करणे शक्य नसते. तो समाजाचा एक घटक या नात्याने क्रियाशील असतो आणि तेच त्याचे जीवन असते. परंतु ते यशस्वी होण्यासाठी सामाजिकरणाची योग्य प्रक्रिया लहानपणापासूनच होण्याची आवश्यकता असते. मानवाला विकासाच्या अवस्थेकडे नेण्यासाठी, समाजाला स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी, तसेच समाजाचे सुयोग्य संचालन करण्यासाठी, व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सामाजिकरण ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जाते. व्यक्तीला आपले संपूर्ण जीवन समाजात व्यतीत करावायचे असल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीने समाजाची सांगोपान माहिती लहानपणी मिळवणे आवश्यक असते. ही प्रक्रिया सामाजिकरणामुळे घडत असते. म्हणजे सामाजिकरण ही प्रक्रिया व्यक्ती आणि समाज यांना जोडणारा दुवा किंवा सेतू म्हणून संबोधली जाते. सामाजिकरणाशिवाय व्यक्ती हा त्याच्या जीवनातील इतर घटकांचा विकास घडवून आणू शकत नाही. यानंतर बघूयात सामाजिकरणाची संकल्पना म्हणजे नेमके काय. तर सामाजिकरणाची प्रक्रिया ही परस्परावलंबी असते. अर्थात व्यक्ती आणि समाज यांच्यामध्ये घडणारी ही क्रिया आहे. सामाजिकरणामुळे व्यक्तीचे समाजाच्या एका जबाबदार घटकामध्ये रूपांतर होत असते. समाजाचे रीतिरिवाज, मान्यतापूर्ण तत्त्व यांचे ज्ञान होऊन त्याचा आपल्या जीवनात स्वीकार केला जातो आणि व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास हा घडत असतो. समाजाचे मानदंड जे आहेत, समाजाचे जे सामाजिक नियम जे आहेत ते जाणून घेऊन त्यानुसार व्यवहार करण्याचे संस्कार सामाजिकरणामुळे व्यक्तीमध्ये किंवा बालकामध्ये रुजत असतात. व्यक्तिमत्वाचा पूर्ण विकास होण्यासाठी मुलांवर संस्कार घडवण्याची नितांत गरज असते आणि या संबंधित जी काही सामाजिक मानसिक प्रक्रिया आहे त्यास सामाजिकरण असे संबोधले जाते. मुलांना शिस्त लावणे, समाजामध्ये स्थान मिळवण्यासाठी महत्त्वाकांक्षा निर्माण करून त्यांच्यासाठी लागणारी कौशल्ये प्राप्त करून देणे आणि तसेच याचबरोबर विविध जबाबदारींची जाणीव निर्माण करणे अशा अनेक बाबी सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट असतात. व्यक्ती प्रथम कौटुंबिक वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यानंतर शैक्षणिक वातावरणाशी तो जुळवून घेतो आणि त्यानंतर शेवटी समाजामध्ये वावरत असताना सामाजिक वातावरणाशी जुळवून घेत समाजमान्य तो होत असतो. ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे काय? सामाजिकरण होय. विद्यार्थी मित्रांनो, हा झाला सामाजिकरणाचा ढोबळमानाने अर्थ. परंतु काही शिक्षणतज्ज्ञांनी, काही शिक्षणशास्त्रज्ञांनी सामाजिकरणाची प्रक्रिया म्हणजे नेमके काय याविषयी विशिष्ट अशा व्याख्या केलेल्या आहेत. तर आता सर्वप्रथम आपण पाहूयात त्या व्याख्या किंवा ते शिक्षणतज्ज्ञ कोणते ते. यामध्ये आहे नंबर 1 वॉटसन यांच्या मते सामाजिकरण ही एक सामाजिक आणि मानसशास्त्रीय अशी प्रक्रिया आहे. म्हणजेच वॉटसन यांची सामाजिकरणाची व्याख्या आपल्याला अशी सांगता येईल की सामाजिकरण ही एक सामाजिक आणि मानसिक प्रक्रिया आहे. अत्यंत सोपी अशी व्याख्या वॉटसन यांनी मांडलेली आहे. यामध्ये सामाजिक आणि मानसशास्त्रीय प्रक्रिया या दोनच शब्दांमध्ये सामाजिकरणाचा अर्थ वॉटसन या शास्त्रज्ञाने अत्यंत सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये परत बघूया वॉटसन यांची सामाजिकरणाची व्याख्या. सामाजिकरण ही एक सामाजिक आणि मानसशास्त्रीय प्रक्रिया होय. यानंतर दुसरा शिक्षणतज्ज्ञ म्हणजे हॅरी जॉन्सन यांच्या मते सामाजिकरण नेमके काय. तर शिकणाऱ्याला सामाजिक भूमिका पार पाडण्याचे सामर्थ्य प्राप्त करून देणारे शिक्षण म्हणजे सामाजिकरण होय. जॉन्सन यांच्या मते पुन्हा एकदा ऐका, शिकणाऱ्याला सामाजिक भूमिका पार पाडण्याचे सामर्थ्य प्राप्त करून देणारे शिक्षण म्हणजे सामाजिकरण होय. या झाल्या
विशिष्ट शिक्षण तज्ज्ञाच्या विशिष्ट शब्दांमध्ये मांडलेल्या सामाजिकरणाच्या व्याख्या. यानंतर बघूयात आता की सामाजिकरणामध्ये नेमकी शिक्षणाची भूमिका काय असणार आहे. शिक्षणामध्ये सामाजिकरणाचा समावेश नेमका कशासाठी करण्यात आलेला आहे. यामध्ये ब्राऊन या शिक्षण तज्ज्ञाने, ब्राऊन या विचारवंताने त्याचे मत असे मांडलेले आहे की शिक्षणामार्फत नियंत्रित वातावरणामध्ये मुलांमध्ये बदल घडवून आणले जातात. शाळेत मुलांचे सामाजिकरण हे औपचारिक पद्धतीमुळे योग्य रीतीने होते व यामध्ये शाळा आणि शिक्षक यांची जबाबदारी वाढते. हे झालं ब्राऊन यांचं सामाजिकरणाविषयीचं मत. आता बघूयात की सामाजिकरणाची नेमकी शिक्षणामध्ये काय भूमिका आहे, सामाजिकरणाचं नेमकं शिक्षणामध्ये काय स्थान आहे. तर यामध्ये शिक्षण हे व्यक्तीच्या सामाजिकरणाचे प्रभावी असे माध्यम आहे की शिक्षणाशिवाय व्यक्ती हा व्यक्तिमत्व विकास घडू शकत नाही किंवा तो सुशिक्षित होऊ शकत नाही. शिक्षण हे व्यक्तीला आणि समाजाला जोडण्याचे महत्त्वाचे असे साधन आहे किंवा दुवा म्हणता येईल याला. व्यक्ती हा ज्याप्रमाणे कुटुंबामध्ये राहत असतो त्याचप्रमाणे तो बालक शाळेतही घडत असतो. त्याचा संबंध हा शाळेशी तेवढाच येत असतो आणि यातूनच त्याची सामाजिकरणाची जडणघडणही होत असते. मध्ये शाळेमध्ये शिक्षण घेत असताना भाषा हे आंतरक्रियेचे महत्त्वाचे माध्यम आहे. व्यक्तीमध्ये किंवा बालकांमध्ये, मित्रांमध्ये, शिक्षकांमध्ये, शिक्षक बालक, शिक्षक विद्यार्थी, शिक्षक पालक अशा पद्धतीने या आंतरक्रिया घडत असतात आणि यातूनच सामाजिकरणाची प्रक्रियाही घडवून आणली जाते. सामाजिकरणासाठी इतरांचे विचार भावना समजून घेणे व आपले विचार व भावना इतरांसमोर प्रगट करता येणे हे देखील तितकेच आवश्यक असते. प्रभावी भाषा शिक्षण भाषेमधून समाजातील चारित्र्यवान लोकांची माहिती मिळते व त्यातूनच मूल्य आणि संस्कृती यांची ओळख होत असते. शिक्षणातून सामाजिकरण लोकशाही प्रधान ठेवले जाते. म्हणजेच काय तर शिक्षणाच्या माध्यमातून जी व्यक्तीमध्ये म्हणजेच बालकामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून समाजामध्ये तसेच पालक विद्यार्थी शिक्षक विद्यार्थी यांमध्ये जी आंतरक्रिया घडून येत असते या आंतरक्रियेतूनच लोकशाही प्रधान वातावरण निर्माण होते आणि यातूनच सामाजिकरणाची प्रक्रिया ही विकसित होत असते. शाळेतील सर्व सभासद शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये सौहार्दाचे संबंध ठेवणे शिक्षणामुळे शक्य होते. म्हणजे शिक्षणासाठी जो विद्यार्थी बालक जो शाळेमध्ये प्रविष्ट होतो, शाळेमध्ये आल्याच्या नंतर शिक्षक विद्यार्थी बालक व इतर बालक विद्यार्थी यांचे जे परस्पर संबंध येत असतात आणि या परस्पर संबंधामधूनच त्यांच्यामध्ये एक आपुलकीचे जिव्हाळ्याचे विश्वासाचे व प्रेमाचे नाते तयार होते आणि यातूनच सामाजिकरणाचा विकास होत असतो. शिक्षणामुळे नैतिक मूल्ये नियम हे ज्ञात होत असतात, माहिती होत असतात. यामुळेच सामाजिक नियंत्रण हे राखले जाते व यातूनच मुलांचे सामाजिकरण हे घडत असते किंवा होत असते. शिक्षणातून मुलांना सामाजिकरणाची आवश्यक अशी ज्ञान कौशल्य मूल्य दृष्टिकोन तसेच सामाजिक अनुभव हे विविध पद्धतीने दिले जातात. शाळेमधील विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने विविध नीतिमूल्यांचा विकास केला जातो व यातूनच सामाजिकरण हे घडत असते. शाळा व्यावसायिक शिक्षण देतात. विविध शाळेमार्फत विविध व्यवसायांचे शिक्षण दिले जाते व या शिक्षणाच्या माध्यमातूनच बालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये पुढील व्यवसायाची तयारी ही शाळांमार्फत विकसित केली जाते व यातूनच सामाजिकरण क्रिया आंतरक्रिया विचारांची देवाणघेवाण व व्यक्तिमत्व विकास होत असतो. सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये शिक्षणाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची अशी आहे व या सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये शिक्षणाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. समाजामध्ये जबाबदार नागरिक म्हणून विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते. आजचे विद्यार्थी हे उद्याच्या विकसित भारताचे भावी आधारस्तंभ आहेत किंवा भावी नागरिक आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी घडवत असताना शाळेचा जो रोल आहे, शाळेची जी भूमिका आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे. यामध्ये शिक्षणात शिक्षकाची भूमिका
ही तितकीच महत्त्वाची आहे. नवीन संकल्पनाचे यशस्वीपणे अध्ययन होण्यासाठी तसेच शिक्षण सकारात्मक हे सामाजिकरणातून होत असते. नव्या व्यक्तीच्या अध्ययनासाठी योग्य प्रेरणा, बक्षिसे, शिक्षा यांचा अवलंब केला जातो. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना जर विद्यार्थी तो कुठे चुकला तर त्या ठिकाणी त्याला योग्य अशी शिक्षा देणे, त्यानंतर तो विद्यार्थी काहीतरी चांगलं काम करतो यासाठी त्याला प्रेरणा देणे व ते चांगलं काम झाल्याच्या नंतर त्यासाठी योग्य असं बक्षीस देणे, या माध्यमातून म्हणजेच प्रेरणा, बक्षीस आणि शिक्षा या मार्गांचा अवलंब करून तो विद्यार्थी घडत असतो आणि यातूनच सामाजिकरणाची प्रक्रिया होत असते. आणि यात प्रक्रियेमधूनच विद्यार्थी हा भावी जीवनामध्ये कशा पद्धतीचा तो नागरिक होईल याची रुजवून याचे संस्कार हे शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित होत असतात. बालकाच्या योग्य सामाजिकरणासाठी शालेय वातावरण हे सामाजिकरणास अत्यंत पोषक असणे गरजेचे असते. तर शाळेतील वातावरण जे आहे ते आरोग्यदायी, निरोगी, विश्वासू जर असेल तर यातून निरोगी, आरोग्यदायी, विश्वासू असे नागरिक घडण्यास मदत होते. ही झाली सामाजिकरणाची शिक्षणामधील नेमकी भूमिका काय असणार आहे व त्याचे शिक्षणामधले स्थान नेमके कसे असणार आहे हे आपण पाहिले. यानंतर आता प्रथम आपण जी सामाजिकरणाच्या व्याख्या बघितलेल्या आहेत त्या एकदा पुन्हा त्याचा सराव करूयात किंवा ते एकदा पुन्हा रिपीट करूयात. यामध्ये वॉटसन यांची सर्वप्रथम व्याख्या आपण पाहिलेली आहे, तिची पुनरावृत्ती मी करत आहे. वॉटसन यांच्या मते सामाजिकरण ही एक सामाजिक आणि मानसशास्त्रीय अशी प्रक्रिया आहे. यानंतर हॅरी जॉन्सन यांची व्याख्या आपण पाहिली की शिकणाऱ्याला सामाजिक भूमिका पार पाडण्याचे सामर्थ्य प्राप्त करून देणारे शिक्षण म्हणजे सामाजिकरण होय. पुन्हा एकदा नीट ऐका. हॅरी जॉन्सन यांच्या मते शिकणाऱ्याला सामाजिक भूमिका पार पाडण्याचे सामर्थ्य प्राप्त करून देणारे शिक्षण म्हणजेच सामाजिकरण होय. या दोन व्याख्या अत्यंत महत्त्वाच्या अशा. यानंतर ब्राऊन या शिक्षणतज्ज्ञाच्या मते सामाजिकरणात शिक्षणाची भूमिका नेमकी काय व सामाजिकरणामध्ये शिक्षण कशासाठी घ्यायचे किंवा शिक्षणाचे स्थान नेमके काय असणार आहे. तर ब्राऊन यांच्या मते शिक्षणामार्फत नियंत्रित वातावरणामध्ये मुलांमध्ये बदल घडवून आणले जातात आणि शाळेत मुलांचे सामाजिकरण औपचारिक पद्धतीमुळे योग्य रीतीने होते. यामध्ये शाळा व शिक्षक यांची जबाबदारी ही अत्यंत महत्त्वाची असते किंवा शाळा व शिक्षक यांची जबाबदारी वाढते. ही झाली ब्राऊन यांचे सामाजिकरणा शिक्षणाची भूमिका नेमकी काय याबद्दलचे मत. त्यानंतर आपण पाहिले की शिक्षणाची सामाजिकरणामध्ये नेमकी भूमिका काय असणार आहे, शिक्षणाचं सामाजिकरण घडत असताना नेमकं स्थान काय असणार आहे, शिक्षणाला सामाजिकरणामध्ये नेमकं महत्त्व का दिलेलं आहे. शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती समजली जाते. त्यामुळे शिक्षण घेत असताना बालक हा कुटुंबानंतर शाळेमध्ये त्याचा जास्तीत जास्त वेळ व्यतीत करत असतो. त्या बालकाचा, त्या विद्यार्थ्याचा शाळेतील शिक्षक, शाळेतील इतर विद्यार्थी तसेच शिक्षकांचा, शाळेतील सर्व विद्यार्थी व पालक यांच्याशी संबंध येत असतो व यांच्यामधील परस्पर आंतरक्रिया घडत असताना सामाजिकरण हे अजाणतेपणे विकसित होत असते. यासाठी शाळेतील वातावरण मी आधीही सांगितल्याप्रमाणे तितकेच पोषक, निरोगी व आनंददायी असणे गरजेचे असते. या शाळेतील वातावरणामुळेच विद्यार्थी हा घडत असतो व त्याचा विकास होण्यासाठी, व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी सामाजिकरणाची ही प्रक्रिया घडत असताना समाजामध्ये त्या विद्यार्थ्याचा योग्य नागरिक म्हणून वावर होण्यासाठी शाळेतील वातावरण तितकेच महत्त्वाचे असते व शाळेतील शिक्षणालाही तितकेच महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. शाळेमध्ये ज्या पद्धतीने विद्यार्थी शिकतो, शाळेमध्ये ज्या पद्धतीने त्या विद्यार्थ्यावर संस्कार होतात त्याच पद्धतीने तो भावी जीवनामध्येही त्याची वाटचाल करत असतो. यासाठी सामाजिकरणाच्या या प्रक्रियेमध्ये शिक्षणाला
अनन्यसाधारण असे महत्त्व दिलेले आहे व शिक्षणाची नेमकी भूमिका कशी असणार आहे हे आपण यामध्ये पाहिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी आधी सांगितल्याप्रमाणे सामाजिकरण हा घटक अत्यंत सोपा व अध्ययनासाठी अत्यंत सुलभ असा आहे. यामुळे आजच्या या तासिकेमध्ये जी सामाजिकरणाची संकल्पना, सामाजिकरणाच्या विविध विचारवंताच्या शिक्षणतज्ञाच्या व्याख्या, ब्राऊनचे मत, त्यानंतर शाळेमध्ये दिले जाणारे शिक्षण हे सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीने महत्त्वाचे आहे, या सगळ्या उपघटकांविषयी आपण या सामाजिकरण या घटकामध्ये थोडक्यात माहिती मिळवलेली आहे. तर या पुढील तासिकेमध्ये याच घटकातील म्हणजेच घटक क्रमांक 3 सामाजिकरण या घटकातील सामाजिक परिवर्तनामध्ये नेमकी शिक्षकाची भूमिका काय असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. धन्यवाद.